शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी माझा फ्रेश झालो आहे आणि खूप वेळाने मी ब्लॉग चालू केलं आहे, त्यामुळे कुठे बोलण्यात अडकतो आहे. कालचाही ब्लॉग म्हणजे माझा कसा झाला आहे, एवढा तरी चांगला झाला नाही, तुम्ही सांगालच मला. तरी पण चांगले प्रयत्न केले पण इथून पुढे माझे हे ब्लॉग हे कंटिन्यू येत राहतील. आणि हे ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे त्यात माझं डेली रुटीन तर येणारच. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझं स्वतःचं फिटनेस स्वतःचं फिटनेस चॅलेंज हे स्वतःसाठी मी देणार आहे. त्यामध्ये माझं स्पेशली कबड्डीसाठी माझं हेल्थ फिटनेस चॅलेंज आहे. त्यात माझं जिम येईल, जिमनंतर क्रॉसफिट, माझं डाईट, त्यानंतर माझं प्रॅक्टिस, हे माझं दिवसाचं पूर्ण रुटीनच असणार आहे. ऑफिस जॉब करून हे सर्व माझं रुटीन असणार. तर तुम्हाला ते काही दिवसाने मी बस दाखवण्यात येईलच, मी ते पाठवेनच, सर्व अपडेट देत राहील. हे ब्लॉग माझे हे कंटिन्यू चालूच राहील. बस तुमची साथ, तुमचं प्रेम हे असंच कायम असू दे माझ्या पाठी. हेच तुमच्याकडे बस तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद असू दे माझ्यासोबत, बस एवढेच. मी निघालो, ऑफिसला जायला झालो आहे रेडी. आता हे चाललो आहे ऑफिसला. माझा सकाळचा मॉर्निंग डाईट आणि नाश्ता, ब्रेकफास्ट हा माझ्या ऑफिसमध्येच होईल. मी तुम्हाला ऑफिसला गेल्यावर हे दाखवेन मी नक्की. आता मी निघालो ऑफिसला, तयारी केली आहे मी. भेटू ऑफिसला जाऊन. हे आमचं देऊळ, आमचं श्रद्धास्थान. झालं मी ऑफिसला चाललो आहे. मी माझ्या धन्नोला घेऊन माझ्या ऑफिसला निघालो आहे. तर मित्रांनो आलो मी माझ्या ऑफिसला. आलो आहे मी ऑफिसला. आता ऑफिसला आल्याला दिवसाची सुरुवात ही कामापासूनच होणार, ही सर्व कामच होणार. आलो माझा पहिला ब्रेकफास्ट घेईन. नाश्त्याला पोहे नंतर माझे फ्रूट्स असतील. फ्रूट्स नंतर दुपारचं डाईट आणि एक सपोर्ट डाईट, म्हणजे कुठे काही गडबडीत काही खायला मिळालं नाही ते मी मॅक्स प्रोटीन हे कॅरी करतोच. कालही तुम्हाला दाखवलं, आजही तुम्हाला दाखवेन. आणि ते सुद्धा मी सोबत ठेवून मॅक्स प्रोटीनसुद्धा खातो. त्याआधी उपाशीपोटी मी हे काश्मीरी लसूण हे खाणार आहे. त्यानंतर माझा ब्रेकफास्ट करेन, नंतर मग ऑफिसच्या कामाची सुरुवात होईल माझी. मी तुम्हाला कंटिन्यू भेटतच राहील. जे कुठे काय माझं जे काय रुटीन आहे दिवसाचं, जे मी काय करतोय काय ते सर्व मी यावरती दाखवेन. आमचा नाश्ता, धावपळीचा नाश्त्याला पोहे. येणार का नाश्ता करायला? काय ये ना तू पण यायचं तू ये तू नाश्ता कर ये. बजेट बाहेर वाईट मध्ये वाईट आपला झालाच नाही ना रे. नाही वाईट 40 वर्ष झालाय. 41 झालाय. वागेश्वरीची आई भवानी लिहून पाठवून व्हॉट्सअपला. सुजल हे पाठव जरा, सुजल लगेच पाठव. सुजल मराठी टाईप आहे. आमच्या 50व्या वर्षाच्या टी शर्टसाठी होडगेजमध्ये हे एकदम नावाजलेले ब्रँड आहे होडगेज. आम्हाला तुमची बाईक लागणारच आहे 50 वर्षासाठी. आणि गेली 3 वर्ष आम्हाला ते वेळोवेळी सहकार्य करतात, चांगले अशा डिझाईन्स बनवून देतात टी शर्टच्या. बघूनच म्हणजे मन प्रसन्न होतं. दुसरा कुठला चॉईस करू हा होतो, ऑप्शन पडतात आम्हाला की हा घेऊ का तो घेऊ, कन्फ्यूज व्हायला होतं. एवढे छान डिझाईन बनवतात टी शर्टच्या. तुम्ही पण एकदा त्यांना अवश्य भेट द्या, खरंच तुम्हालाही आवडेल. मी देतो तुम्हाला नाश्ता करा. तुम्ही नाश्ता करून ना असा गाळून झेंडेवाल्याकडे जा, लालबागला पतंगवाल्याकडे त्यात कुठेही जा. सगळ्यांनी वेगवेगळे डिवाइड व्हा, जेवढी दुकानं आहेत त्याच्यानं कोटेशन घ्या झेंड्याचं, मोठे आणि छोटे किती काय होतात ते बघा. कळलं? प्रिंट काय आपण मारून घेऊ ड्रेसिंग करून. काट्याचं तरी बघ, काट्या अरे विकत नाही घ्यायचे. हेच बोलतो, काट्या भेटतील, काट्याचं टेन्शन नसतं. ज्याला गाडीवर बांधायचं आहे ना, त्याला जरी आपण झेंडा दिला तर काठीचं कुठून ना कुठून अरेंज करायचं. फ्री देतोय आपण त्याला. मला वाटत नाही पैसे, सगळ्या गोष्टीला कसे पैसे. काठी बघतील ना ती लोक. आपण मंडळ बोलले ना, झेंडा द्यायचा काठी बघतील.
आपण फिरूया गाठी 10ची गाठी आपण 20ला. आम्ही सर्व आलो होतो नवरात्रोत्सवच्या टी शर्टसाठी. करा, सबस्क्राईब आम्ही सर्व निघालो आहे इथून पुढे आता आम्ही आमच्या सूर्योत्सवाच्या आगमनासाठी आणि मिरवणुकीच्या आगमन आणि मिरवणुकीसाठी आम्ही झेंडे बघायला जात आहे. इथून पुढे तिथून पुढचा प्रवास काय, तिथून पुढे काय नाश्ता. हे एवढे जण नाश्ता करायला आहे. 200 मध्ये किती जण नाश्ता करणार? 200 मध्ये किती जण नाश्ता करणार? पण चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. ब्रिजवर आणलं आहे. इथून आम्ही चाललो आहे लालबागला पतंगे. पतंगेमध्ये राधाकृष्णमध्ये झेंडे बघायला. आमच्या आई भावानीच्या आगमन आणि मिरवणुकीसाठी आम्हाला छोटे बाईक्सवर लावतो ते झेंडे आणि 2 मोठे मिरवणुकीचे झेंडे हे बघायला जातं. तिथून पुढचा पल्ला काय माहीत नाही, तर नक्की तुम्हाला सांगेन, तर अपडेट देत राहीन मी. काय रे थांब रे, जम्प करतो. हे बघा, हे अजून तिघं पाठीच होते. आले ते सर्व आता व्हिडिओ पोरांचा थांब रे, सिग्नल जम्प. लालबाग मध्ये आलेलो आहे झेंडे बघण्यासाठी. वाइट वाला वाइट पे लगा वाइट पे लगा रिकट घ्यायला ना. रिकट नाही, रिकट चाहिए. काय पाहिजे त्याला ते सांग. काय 50 वर्ष आहे. 2 बड़ा चाहिए और एक ऑरेंज चाहिए बड़ा, एक कलर के लिए, घूमट के लिए. वाइट वाला चाहिए, वो भी के लिए चाहिए. दुकानात प्राइस विचारलेली आहे, त्या दुसऱ्या दुकानात जाऊन प्राइस विचारत आहे. माझा दुपारचा डाईट आहे. मी आता करत आहे दुपारचा मील. त्यासोबत माझे मित्र पण आहेत केतन आणि सूरज. केतन घोरपडे आणि सूरज नलावडे. आणि हा माझा डाईट आहे फ्रूटचा. ॲपल, पेअर, ड्रॅगन फ्रूट आणि हे डाळिंब. हा माझा दुपारचा मील आहे. हे झाल्यावर मी 1 तासाने दुपारचा लंच करेन. असा डाईट माझं फॉलोअप राहील. कामातून वेळात वेळ काढून हे आमची गडबड असते आणि या गडबडीत आम्हाला हे खायला मिळते. बरोबर ना सूरज? हसतोय तो. कामाच्या धावपळीत आम्ही कसं खातोय हे तो पण सांगेलच तुम्हाला. काय सूरज, बरोबर ना? केतन तो आता काय ब्लॉग चालू आहे. बोल, माझा ब्लॉग करतोय. नमस्कार. रुपेश बद्दल सांगायचं तर खूप आहे. तो त्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडं आपल्या बॉडीसाठी एक मेंटेन राहण्यासाठी जिम करून म्हणजे हा डाईट फॉलोअप करतो. त्याला जेवढा म्हणजे असं त्याचं काम आहे की त्याला म्हणजे तो वेळेवर जेवू शकत नाही असं त्याची इच्छा आहे. म्हणजे तो बोलतो असं आपली सर्वांची जेणेकरून तो असं डाईट खात असतो, नॅचरल फूड खात असतो आणि असं फूड खाऊन तो त्याची बॉडी जिम करून अशी मेंटेन करतो आणि समोरच्या व्यक्तीला अशी त्याच्याकडे बघून प्रभावित होतो माणूस. आणि असं त्याच्या उत्तेजना वाढते, जेणेकरून माझ्यातही उत्तेजना वाढते की माझी अशी बॉडी व्हावी असं मला रुपेशकडे बघून वाटतं. धन्यवाद मित्रांनो. केतनला पण तेच वाटतं. केतन माझ्याकडे बघून वाटतं ना जिमला जावं वाटलं. संडे असून सुद्धा मित्रांनो, तर हा मुलगा बोलतोय की त्या गर्दीत आम्हाला फोटो काढताना आले. बघा, नमस्कार मित्रांनो. आज सुटला मी तू जात आहे आम्हा सर्वांचा श्रद्धास्थान गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाच्या मंदिरात जात आहे नमस्कार करायला. आज सकाळी जायला मिळालं नाही म्हणून आता वेळात वेळ काढून मी देवळात जात आहे. आणि ते देवस्थान असं आहे, गणपती बाप्पाचं मंदिर असं एवढं छान आहे, ते तुम्हाला दाखवेनच मी या व्हिडिओमध्ये. हे तुम्हालाही आवडेल. आणि मुंबईत मला वाटतं त्याच्या रील्स खूप व्हायरल होत आहेत सध्या. आणि अशा ठिकाणी आहे ते देऊळ की आमच्या इथे शिवडी भागात राहणाऱ्यांना पण फार म्हणजे 80% लोकांना 70 ते 80% लोकांनाच माहीत असेल की हे मंदिर कुठे आहे. बाकी ज्यांना कोणाला माहीत नाही. हिडन प्लेस आहे, असं आहे ते हिडन मंदिर. मी जाऊन तुम्हाला दाखवतो तिथे. चला बाय. हे आहे गणपती बाप्पाचे स्वयंभू गणेश मंदिर.
धरण आहे. हा मोठा दगड आहे. यामध्ये स्वयंभू श्रीसिद्ध बाळ गणेश हे प्रकटले आहेत. ह्या मंदिरात एक वेगळंच वातावरण असतं. एक एकदम प्रसन्न होतं, शांत, हवेशीर, खूप गारवा. म्हणजे किती माणसाला टेन्शन, विचार किंवा किती स्ट्रेस असला तरी 10 मिनटं जरी इथे बसला तर ते सगळं निघून जातं. एवढं मन एकदम शांत होतं. खूप मस्त वाटतं या वातावरणात खरंच. शांत. आमचं पण इथेच असतं गणपतीचं वगैरे काही शूट असतं. बरं वाटलं, चांगली भेट आहे. आमचं दर्शन झालं आणि माझ्यासोबत आहे अथर्व. आता अथर्वच तुम्हाला सांगेल बघा. त्याला तरी हे गणेश मंदिर माहीत होतं का? हा, पहिल्यांदा आलो त्याला पण माहीत नाही. मी म्हटलं ना तुम्हाला, इथे 70 ते 80% लोक आहेत की त्यांना एवढं माहीत आहे, जे जवळचे आहेत. बाकीच्यांना माहितीच नाही, जे मंदिरापासून लांब राहत आहेत. असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे देऊळ मला नक्कीच सांगा. आणि हा गणपती बाप्पाबद्दल काही माहिती असेल तर तीही नक्कीच सांगा, जेवढी तुम्हाला माहिती आहे तेवढी. चला सांग, काय केला नेने? मी लवकर सांग, काय केला नेने? 80 वाल्या दिला खास बहिणीला. आणि आपल्याला आणि आपल्याला 10 वाले आणि 20 वाले दोन फुटवतोय. आणि छोटे रिचार्ज सांग. रिचार्ज ते पण नाही दिले. जून मध्ये अजून पैसे नाही दिले. ते बघ. रिचार्ज मारलेला संपला तर कसे देऊ? रिचार्ज चालूच नाही हिचा. जून मध्ये 80 वाली दिली तर आम्हाला 160 वाली दे. आज आपल्या भावाला फोन आलेला. कोणचा? वैदीचा. आई बाई ए दे लवकर सर. कॅडबरी देते. घे पटकन घे. 80 30 वाला नाही बड़ा 160 वाला नहीं तो तेरे को कट करेगा वीडियो में से. देख घरी मी जेवायला. तुम्ही पण या जेवायला. तुमचा झाला असेल लंच. माझा मी आता करून घेतोय. चपाती, पोळा आहे, डाळ आहे, राईस आहे. माझं जेवण हेच आहे. जेव्हा माझी तयारी प्रॉपर असते कुठल्या खेळाची, बॉडी बिल्डिंग म्हणा किंवा कबड्डी म्हणा, माझं तेव्हा स्ट्रिक्ट डाईट असतं. तेव्हा मी डाईट फॉलो करतो. हळूहळू ते पण येईलच तुम्हापर्यंत. तुम्हा सर्वांना याची माहिती मी देईनच. ही सुरुवात आहे. जेवण झालेलं आहे. आता निघालो मी माझ्या ऑफिसला. ऑफिसला जाऊन अपडेट देतो आणि संध्याकाळी निघतानाही अपडेट देतो. आता संध्याकाळचा मील माझा जो असेल तो मी तुम्हाला दाखवेनच. चले आई बाय. हे आयुष्य ते करून घ्यायचं. बंद करते. लवली पाव किलो पकड. हा, अरे वा 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 वा, पाव किलो. वा वा. इथे आमच्या इथे ऑफिसमध्ये चहा पिण्यावरून लफडे चालू आहे. चहा मागून मी केतन थोडी पिना चहा. मग अर्जुनचा चहा मागेल बोलतोय ना. थोडी पिना. ए केतन आता काय दूध नमस्कार मित्रांनो, आमच्या ऑफिसमध्ये आता आमचा टी टाइम झालेला आहे. टी टाइम आमचा बरोबर 5 वाजता होता. आता 5:15 वाजून गेलेत मित्रांनो. केतन तू जर चहा प्याला असता अर्जुनदा आणेल ना चहा सर्वांसाठी. थोडासा पिना. चहा पित नाही. मॅडमचे सिरियस आहे का किती वर्षाचे त्याला चहा पाचतात म्हणजे आपुलकीने तरी तो पित नाही. थोडासा पिना केतन. प्लीज तू चहा पिया. थोडा यार फक्त लाव आणि परत असं हे कर. पिचकारी मारून टाक. पिचकारी मारून टाक. पण तोंडाला तरी लाव किंवा तोंडात तरी घे चहा. पिचकारी मारून टाक. सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचा आशीर्वाद घेतला. इथून निघालो मी माझ्या ऑफिसला. ऑफिसवरून मग घरी जायला. घरी जाऊन फ्रेश होईन. मग माझी जिमची तयारी. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन खूप बरं वाटलं. आता इथून चाललो पुढे.
माझा मित्र अभि याने हा फ्लॉरॉन घेतलाय. हा मेल आहे. मेल आहे. त्याचा हॉर्न बघा. अंडी नंतर दाखवतो. हा फ्लॉरॉन. हा बेडिंगसाठी त्याने आणला. त्याच्या फिमेलने अंडी टाकलेली आहेत. खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, गुड न्यूज आहे त्याच्या घरी. बाबा बच्चे निघाले का मला पण दे. हा काय 20-30 बच्चे तुझ्या घरी येणार. नक्की ना. आता बघा किती देतोयस. हो दे बाबा, चांगले होते बच्चे. हा माझा मित्र शिव. शिव हाय कर. हाय कर शिव. हाय बघ. आता बघा कसा बोलेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा अक्की. अरे वा 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 वा. ये हाय कर, हाय कर. हा माझा मित्र, सर्वात लहान मित्र शिव. नाव काय तुझं? मोठ्याने बोल. सुंदराला भेटायला जो आमच्या रात्रीच्या याच्या सोबत नेहमीच असतो. स्पार्टन रोज येतो. रोज येतो. रोज त्याला बिस्किट किंवा चपाती. मी नसेल तर मम्मी देते, आई. मी असलो तर त्याला बिस्किट देत होते, पण विटामारी त्याला लागतो. विटामारीशिवाय काय खात नाही. तर हा फिश तुम्ही पाहू शकता. आत्ताच डॉननी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. तर हा फिश आम्ही दोघांनी एकसाथ घेतलेला, माझ्या फ्रेंड आणि मी. तर तो लहानपणापासून त्याच्याकडे होता. तर मी आज त्याला माझ्या घरी घेऊन आलो आहे ब्रीडिंगसाठी. आणि माझी फिमेल ही पण लहानपणापासून माझ्याकडे आहे. तर दोघांना आम्ही एकसाथ घेतलेला, फक्त एका दिवसाचा फरक होता. तर आज भरपूर दिवसांनी म्हणजे 4-5 महिन्यानंतर आज घेऊन आलो आहे तर यांच्या ब्रीडिंगसाठी. तर ही अजून दोन टाईम हिने अंडी टाकलेली. तर दोन्ही टाईम फेल झालं याचा प्रोसेस, म्हणून आज फिमेल घेऊन आलो आहे. तर नेक्स्ट टाईम आता 3rd टाईम आम्ही ह्याच्यासाठी ट्राय करू की ती अंडी सक्सेस होऊन आम्हाला पिल्ला भेटण्यासाठी. तर आज तिला ब्रीडिंगसाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो आलो मी माझ्या जिमला. कॉलेज इथे वरती नाही तर राईटला असेल. पण रवि ब्लॉग चल रहा है. हमारा मित्र रवि. मेरा वीडियो देख रहा है मैं. हाँ रोज रील्स देख रहा हूँ मैं तेरा. थैंक यू यार. बस क्या तुम लोग का साथ सपोर्ट चाहिए. भाईजान. हे भाईजान हे आमचे माझे सगळे जुने सहकारी आहे भाईजान. आणि हा कृष्णा भाऊ एकदम माझ्या भावासारखा. माझा सारथी म्हणाला तरी झाले. कृष्णा हा खरंच सारथी होता आणि हा माझा सारथीच आहे. आलो मी माझ्या जिमला. चेंज करून घेतो. काय सगळे माझे मित्रमंडळी. जय जय श्रीराम. सॉरी मित्रांनो, वर्कआउटमध्ये थोडं चेंजेस करत आहे. आज मी घेत आहे चेस्ट ट्रायसेप. उद्या बायसेप घेतो. मी चेस्टचे व्हेरिएशन आणि ट्रायसेपचे व्हेरिएशन काय मी दाखवतो. अल्टरनेटिव्ह नाही घेत आहे. पहिला चेस्ट कंप्लीट करेन, त्यानंतर मी ट्रायसेप घेतो. पण तुम्हाला नक्कीच दाखवेन. डिप्सचे 25चे 4 सेट घेतो. डबल बारचे पण 25चे 4 सेट. त्यानंतर मी चेस्टला बेंच घेणार आहे. दाखवेन मी तुम्हाला व्हेरिएशन. चेस्टचा जो पहिला सेट घेतला आहे हा माझा मित्र सचिन आचरे, माझा वर्गमित्र. हा आम्ही जवळ खूप वर्षाने एक जिममध्ये भेटलो. आम्ही एकत्र शाळा सोडल्यापासून तर नाहीच भेटलो ना कधी. आम्ही आत्ता जिममध्ये आम्ही एकत्र भेटलो. जिममध्ये मी जॉईन केली तिथेच मला भेटलं. आता चेस्टचा व्हेरिएशन मारलं बेंचला. थँक्यू. फ्लॅट बेंच मारला आहे तो. पहिला सेट मारला 15चा. त्याने 25 रेपिटेशन घेतले. त्याच्यात वेट अजून इन्क्रीज करणार. त्याची रेपिटेशन मी 20 करणार. अजून वेट इन्क्रीज करून त्याची रेपिटेशन 15 करणार. अजून इन्क्रीज करून त्याची रेपिटेशन 10 ते 12 करणार. 4 सेट हे मी फ्लॅट बेंचचे मी करणार आहे. हे व्हेरिएशन बघा. इथून पुढे दुसऱ्याचे जे व्हेरिएशन बघा मी नक्की दाखवतो पुढच्या व्हिडिओत. आपण नाही करणार तर कोण करणार. आता घेत आहे चेस्ट प्रेस. याची सुद्धा सेम व्हेरिएशन घेणार. लाईट टू हेवी रेपिटेशन. प्रत्येक सेटला थोडं वेट इन्क्रीज करून घेणार. 20
15, 12, 10 असे हे 4 सीट. थर्ड सीट आहे. इन्क्रीज केले. नमस्कार मित्रांनो, हा माझा मित्र परिवार आर्यभट जिम्नॅशियमचा. हे माझं दुसरं घर आणि गेले कित्येक वर्ष हे सर्व मित्र मला म्हणजे माझ्या मागे असे खंबीरपणे उभे असतात, खूप मोटिवेट करत असतात. स्पेशल म्हणजे जाधव मास्तर, भाईजान, कृष्णा सर, ओमकार, मया, सचिन, हे सर्व नावं घेऊ तेवढी कमी आहेत. या सर्व यांच्या सर्व साथीमुळे आणि यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत आहे. बस अशी तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागे आमच्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला रुपेश मावरे चॅनल बोला माझ्या चॅनलचं नाव आहे रुपेश माहुरे. माझ्या चॅनलचं नाव आहे रुपेश माहुरे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, सर्वांना शेअर करा आणि तुमचं प्रेम असू दे. बड़े भाई आमचा वर्कआउट झालेला आहे. हे माझा मित्र, जिम पार्टनर माझा, कबड्डी मेंबर माझ्याच क्लबमधला क्षितिज. तर आम्ही निघालो वर्कआउट करून घरी जाऊन फ्रेश होऊन आम्ही आमचा डाईट करू. की आता इथून आम्ही चालू, आमच्या घरापासून 10 मिनटाचं अंतर असेल, बाईकने 5 ते 7 मिनटाचं अंतर आहे आमची जिम आर्यभट. हा माझा मेन पाया बोलतात ना, जो माझा व्हिडिओ एडिट करतो, सगळं बनवतो आणि ह्याच्यामुळे मी मोटिवेट झालो. अमित बिस्ट याचं सुद्धा यूट्यूबचं चॅनल आहे, बिस्ट कबड्डी आहे, त्याला सबस्क्राईब करा तुम्ही. आणि इंस्टाला अमित बिस्ट याचा आयडी आहे. माझे 2 चॅनल आहेत, एक बाबू बिस्ट, एक बिस्ट कबड्डी. बाबू बिस्टला सबस्क्राईब करा आणि माझ्या भावाला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि ग्रो व्हायला द्या, वाढू दे फुल सबस्क्राईब केलं. मी बारका भाव यायचा म्हणून हातभार लावते थोडाफार, पण सगळी महिन्यात डॉनचीच आहे. कुठे प्रियांशु मार्केट में नया बायला अनवर हटेला. यश माझ्या हटे इकडे पळू नका तुमच्या आईला. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. यश चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या. हटे सीधे साधे अक्षय आमचे पण अभिमान वाटेल, पाटेल पण अभिमान वाटेल. लिंक पाठवेन, सर्वांना शेअर करा, मित्रांना सर्वांना सांगा. हे नंदा भाऊ आमचा आधारस्तंभ, सल्लागार, सल्लागार
माझं चॅनल आहे युट्यूबचं चॅनल आहे तुम्हाला पाठवतो त्यांच्या घेऊन गेला काय बोलायचं आहे त्यांचा नेहमी सपोर्ट असतो मला मला काय आलोय मी माझ्या घरी जस्ट फ्रेश होऊन मी माझ्या आत्ताचा मील जो डाईट आहे तो करेन तो तुम्हाला सांगेनच काय आणि माझा रात्रीचा डिनर माझा मित्र अतू बसलाय आई कुठे गेली शौर्या बाई व्हिडिओ चालू आहे लवकर ये तयारी झाली का त्याच्या किती वाजता चाललंयस सकाळी किती वाजता माझा जिगरी माझा मित्र हर्ष उर्फा गाजा बाय उद्या चाललाय गणपतीला गावी सकाळी किती दिवस नाही आहेस होय किती दिवस नाही आहेस माझा केअरटेकर बोललात तरी चालेल हा तर मित्रांनो माझा रात्रीचा डाईट हा झालेला आहे जेवणसुद्धा झालेलं आहे आजच्या डाईटला मी घेतलेलं 2 वेलची केळी 1 ॲपल आणि ग्रीन सॅलड होतं आणि माझं जे रात्रीचं जेवण होतं ते होतं मी ते दाखवू शकलो नाही कारण की मी माझ्या मंडळाच्या मीटिंगला होतो त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही आता आलो आहे घरी शतपावलीसुद्धा माझं झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी केली आता झोपत आहे हा आजचा माझा दुसरा व्लॉग तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला यामध्ये मी माझ्या माझ्या जिम वर्कआउटसुद्धा मी दाखवलेलं आहे तुम्ही एकदा बघा आणि त्याच्यात खरंच जर तुम्हाला आवडला नाही आवडला तरी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्यातून मी सुधारणा करत राहील आणि भेटूया उद्याच्या पुढच्या 3ऱ्या व्लॉगला ठीक आहे शुभरात्री मित्रांनो